भावेश छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकांकिका घेऊन आलेला आहे। भावेश पालखी पुढे जाणार नाही काय म्हणाल विश्वनाथ भट यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल। एवढी ताकद आहे यांच्या सावलीत। विश्वनाथ भट अहो जर असे असते तर अफजल खानानं मूर्त्या फोडण्यासाठी यांच्या सावलीचाच उपयोग केला असता तर कशाला घन आणि हातोडे मारत बसला असता मूर्तीवर। विश्वनाथ भट आम्हाला एक सांगा हे देऊळ कोणी बांधले? या लोकांनी उन्हात तान्हात छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड एक एक चिरा कोणी घडवला? यांनी या आईबाईच्या मूर्तीची आपण प्राण प्रतिष्ठा करणार आहात ती मूर्ती कोणी घडवली? या लोकांनी। जर सर्व काही याच हातांनी घडवले असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्ती स्पर्श झाला असेल, हजारदा त्यांची सावली पडली असेल, हे सगळे चालते। मग आता का माशी शिंपली? विश्वनाथ भट देवीच्या मूर्तीला शुचिर्भूत करण्यासाठी मंत्र्यांनी सिद्धांनी पवित्र होण्याची गरज केव्हापासून भासू लागली? विश्वनाथ भट स्वराज्यासाठी रक्त सांडलेलं चालतं ना मग यांची सावली चालत नाही। हे राज्य रयतेच आहे। 18 पगड जातीने घाम आणि रक्त गाळून उभे केलेले स्वराज्य आहे। त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला थारा नाही। म्हणूनच तर आमच्या सैन्याला आम्ही मावळा हे नाव दिले आहे। आणखी एक या स्वराज्यात आम्हाला स्वातंत्र्याबरोबरच समानता हवी आहे। समानता। विश्वनाथ भट अस्पृश्यता या एका विषारी विचारानं समाजाचा एक एक अवयव विकलांग होत चाललाय। क्षात्र तेजाची संवेदना बधीर होत चालली आहे। बीजाण फुटलाय, चैतन्य हरपलाय। नकोय हे ऐसे स्वराज्य आम्हाला आणि आमच्या आऊसाहेबांना नकोय। स्वराज्य ऐसे हवे आहे की सर्व जाती धर्माचे लोक हातात हात